रुपालीताई, तृप्ती देसाई यांनी केलेले किंवा मांडलेले जे मुद्दे आहेत ते अतिशय धक्कादायक आहेत आणि भीती निर्माण करणारे आहेत। बरं, असं जर कोणाला करायचं असेल तर ते कोण करेल, का करेल आणि कसली भीती वाटत असावी? रुपालीताई, वाल्मिक कराड यांना ते खंडणी प्रकरणामध्ये अटक आहे। त्यांच्यावर बीडमध्ये सरपंच जे देशमुख आहेत त्यांच्याही खुनाच्या चौकशीमध्ये सुद्धा त्यांना घेण्यात आलेले। सगळ्यात महत्त्वाचं की ते पोलीस कस्टडी आणि पोलीस कस्टडीतनं न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या जीवाचं काही बरे वाईट होऊ नये किंवा त्यांची जी काही काळजी घ्यायची आहे ते जिवंत असले पाहिजे याची संपूर्ण जबाबदारी ही पोलिसांची आणि न्यायालयांची आहे। त्याच्यामुळे आणि पोलीस ती जबाबदारी घेत असतात, कारण का जर एखाद्याचा मृत्यू पोलीस कोठडीत किंवा न्यायालयीन जेलमध्ये जरी झाला तर त्याला जबाबदार हे पोलीस असतात आणि त्याच्यानुसार त्यांच्यावर त्या अनुषंगाने कारवाई होत असतात। त्याच्यामुळे कसं मी सांगते की खळबळजनक दावा किंवा अनेक दावे किंवा संशय आरोप हे कुणीही करू शकतं, परंतु ते खरे आहेत की नाही कायदेशीर तपासून घेण्याची सुद्धा यंत्रणा सक्षम आहे। त्याच्यामुळे असा कोणता म्हणजे वाल्मिक कराड याला संपवण्यासाठी एवढं तरी आपल्या इथे कोण नाहीयेत की ते पोलिसांच्या भेदून सुरक्षा भेदून किंवा न्यायालयाची सुरक्षा भेदून असं काही गोष्टी करू शकतील। आणि जर करणारे असे आपण समजू आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, परंतु गृह खातं आपले सक्षम आहे। असा कोणताही प्रकार वाल्मिक कराडाच बाबतीत नाही, जो कोणी आरोपी असतात त्याच्या बाबतीत ती दक्षता घेतली जाते। आणि मग आता जे काही त्यांच्यावर आरोप आहेत ती कायदेशीर प्रक्रिया, ते आरोप सिद्ध नाही केस ती पुढे न्यायालयाच्या समोर प्रलंबित आहे। त्यामुळे त्या केसचा जो निकाल लागेल तो लागल्यानंतर आपल्याला लक्षात येतच सगळ्या बाकीच्या गोष्टी। बरं रुपालीताई, वाचवण्यासाठी कुणाचा तरी बळी अशी जी भीती व्यक्त करतायत तृप्ती देसाई ती त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली। रुपालीताई, एक लक्षात घ्या, वाल्मिक कराड यांना हे जे आरोपी म्हणून आहेत त्यांना संपवलं असं आपण जरी धरलं या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार, तरी त्यांचे जे कनेक्शन्स आहे त्यांचा जो तपास आहे तो पोलिसांनी ज्या या खंडणीच्या माध्यमातून या हत्येच्या माध्यमातून हे सगळे त्यांनी मटेरियल जप्त केलेलं आहे। आता जो तपास केल्यानंतरच कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे, म्हणजे आता त्यांचा पुढचा प्रवास आहे तो त्या न्यायालयीन जेलमध्ये आहे। जेव्हा जेव्हा पोलिसांना वाटेल की नाही आपल्याला अजून तपास करायचा आहे, त्यांना आपल्याला घ्यायचंय, ते मेहरबान कोर्टाकडे अर्ज करून त्यांना मागू शकतात, द्यायचं की नाही हे न्यायालयीन न्यायाधीश ठरवू शकतात। त्याच्यामुळे आता हे प्रकरण कोणी संपू शकत नाही की माझं नाव येऊ शकत नाही किंवा माझं नाव आलं तर माझं कसं होणार किंवा ज्यांनी त्यांना काय म्हणतात मदत केली असेल, कुणी पैसे पुरवले आहेत, ते कुणाचे उजवे डावे वरचे खालचे ज्यांचे कुणाचे हितसंबंध त्यांच्याशी असतील काय त्याचे जर पुरावे असतील या खंडणी आणि हत्येच्या संदर्भात ते कुणीही सुटू शकत नाहीत। सगळ्यात महत्वाचं, हॅलो आवाज येतोय, आपण बोलू शकता, ते कुणीही तुम्हाला सांगते सुटू शकत नाहीत। त्याच्यामुळे वाल्मिक कराड यांच्या जीवाची जी काय हमी आहे ही पोलीस यंत्रणेची आहे, त्यामुळे असा कुठलाही धोका त्यांना नाही। तरी एक आरोपी जरी असले तरी उपचार होणं गरजेचं आहे। ते उपचार बीडनी त्यांना म्हणजे बीडच्या पोलिसांनी त्यांना दवाखान्यात वगैरे ऍडमिट केलेला आहे। त्यामुळे या गोष्टीला कुठलं मला वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं वाल्मिक कराड हे राजकारणातच असल्यामुळे त्यांचे सगळ्यांशी संबंध आहेत, ते कोणते तरी गुन्हेगार भाई आहेत आणि मग त्यांचे राजकारणाची संबंध असते तर ती वक्तव्य आपण समजू शकत होतो। ते स्वतः नगराध्यक्ष का नगरसेवक वगैरे म्हणून होते, त्यांचा सोनावणेंबरोबर फोटो आहे, धस बरोबर फोटो आहे, धनंजय मुंडेंबरोबर फोटो आहे, त्याच्यानंतर सुप्रियाताईंबरोबर फोटो आहे, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आहे, अजून अनेक राजकारणी असतील की ज्यांच्याबरोबर त्यांचे फोटो आहेत किंवा म्हणून संबंध तयार झालेत असं म्हणता येत नाही आणि फोटो आहेत म्हणून ते गुन्हेगार आहेत असंही म्हणता येत नाही। त्याच्यामुळे प्रत्येक आरोपीवर त्याची काळजी ते पोलीस कस्टडीमध्ये जेलमध्ये सुद्धा असताना पोलीस हे घेत असतात आणि त्यांनी घेतलेच पाहिजे। रुपालीताई, मी आपल्याकडे येतो याच महत्त्वाच्या विषयावरती, सक्षणाजी आपल्याकडे येणारच आहे। मात्र जी भीती व्यक्त केली जाते दुसरीकडे न्यायाची देखील भाषा केली जाते, मात्र महत्त्वाचे पुरावे कुठेही जाऊ नये असं देखील त्यांना वाटतं। रुपालीजी, सगळ्यात महत्त्वाचं कोण जातीचं राजकारण करते,
कोण कुठल्या पक्षाचे वाचवतायत, उचलली जीभ लावली टाळ्याला आपलं भाषण केल्यासारखं करायचं. तुम्ही प्रश्न काय विचारला, वाल्मिक कराड यांच्या जीवाला भीती धोका आहे की नाही, त्याच्यावर तर ते काहीच बोलले नाहीत. गुन्हेगारांना फाशी दिली पाहिजे. जर आम्हाला खून माफ करण्याची जर कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने संधी दिली तर माझं तर मत आहे आम्ही तिघी जातो आणि त्या सगळ्यांना 7 जणांना फाशी देतो. जर हे होणार असेल कायद्याने तर ते आपण करू, परंतु कायद्याच्या चौकटीत कायद्याच्या याच्यामध्ये कोण ओबीसीची बाजू, कोण मराठा, कोण कुठल्या जातीचं कोण हे घेते, कुठला जो मारणारा असेल जी प्रकरणामध्ये जीवाला धोका महत्वाचा आहे, मात्र जातीपातीचं राजकारण आणलं जातं त्यावेळेला संशयाला वाव येतो. सक्षणाजी विषयच नाही, मला काही संबंध आणि कुठल्या पक्षाला कोण वाचवतोय, स्वतःच्या पक्षातली लोक काय करतात, त्यांच्या शेजारी बोलतोय तो तेव्हा उगीच काही बोलायचं का मीडियावर? लोकांशी मी बोलू इच्छित नाही. आम्हालाही तुमच्याशी बोलायचं नाहीये. जातीपात नाही करायचा म्हणायचा आणि करायचा. आपण आज गुन्हेगारी वृत्तीवर बोलतोय, आरोपींवर बोलतोय, त्याच्या शिक्षाचं बोला. ती शिक्षा लागली बरोबर आहे. आपण पुन्हा एकदा मुद्द्याकडे वळूयात. याची काळजी घेतली जाईल का, अशी भीती निर्माण होणार नाही याची जबाबदारी सरकार घेईल का? अगदी एका वाक्यात 100% लक्षात घ्या, जे आरोपी आहेत त्यांची काळजी पोलीस कोठडीमध्ये असताना पोलीस घेतात आणि न्यायालयीन कोठडीमध्ये गेल्यानंतरही पोलीस घेतात. गृह खात्याची ती जबाबदारी असते. आता ही भीती मान्य आहे, त्यांनी भीती बोलून दाखवली, परंतु त्याच्या या घटनेनंतर गृह खातं किंवा पोलीस असेल अत्यंत सक्षमपणे डोळ्यात तेल घालून, म्हणजे त्या आरोपीचं जेव्हा पोट दुखत होतं तिथं वाल्मिक कराड असू द्या नाही तर अजून कुणी असू द्या, त्यांना दवाखान्यात नेण्याचं काम आणि कर्तव्य सुद्धा पोलिसांचं आहे. त्यांनी त्या पद्धतीने नेलं आणि ज्यांनी या शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गृह खातं ऑलरेडी आणि सरकार अलर्ट. बरोबर, काळजी घेतली जाईल आणि सतर्क राहील असं आपण आश्वस्त करताय.